नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, कर्मचारी पेन्शनबाबत सरकारचा नवा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारकांचा मृत्यूनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबतचा नवीन मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत। तर त्या सूचना काय आहेत मित्रांनो, पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय माहिती जाणून घेऊया। हा जो आदेश देण्यात आलेला आहे तो अविवाहित, घटस्फोटित, विधवा मुलींबाबतचा आहे। तर या आदेशानुसार काय माहिती पाहूया। शासकीय कर्मचारी ज्यावेळी निवृत्त होईल त्यावेळी त्याचा मूळ निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्ती वेतनधारक वारसदारांसह त्याच्या अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात येईल। विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट हा शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा निवृत्ती वेतनधारकाचा किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत झाला असणे आवश्यक असेल। तर मित्रांनो, या आदेशानुसार जे कुटुंब निवृत्ती वेतनधारक वारसदार आहेत तसेच अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या नावाचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे। तसेच जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतनसुद्धा देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये काय आहे ते पाहूया। शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा निवृत्ती वेतनधारकाचा कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या हयातीतील सक्षम न्यायालयाच्या घटस्फोटातील केस दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटित मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाणार आहे। बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा आदेश आहे, कारण घटस्फोटाची केस जर ही कोर्टात असेल आणि जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाणार आहे। तसेच मानसिक दुर्बलता असलेले किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेली एकापेक्षा जास्त अपत्ये असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।